ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर तुम्हाला भगवत प्राप्ती याच देही याच डोळा जर करायची असेल तर तुमची भक्ती अनन्य पाहिजे, तुमचा भगवंताप्रतीचा भाव हा अनन्य पाहिजे. प्रगाढ शांततेमध्येच दैवी हा ऐकू येते. आपल्याला भगवंत कधी भेटणार आहे? ज्यावेळी तुमच्या मनामध्ये चित्तामध्ये तुमच्या भोवताली ज्यावेळी प्रगाढ शांतता असेल. आणि आज हे चाललेलं जे काय ही सेवा आहे ती एक श्रवण भक्ती आहे. नवविधा भक्तीतील हा अत्यंत उच्च कोटीची भक्ती आहे की भगवंताचं गुणगानाचं श्रवण, भगवंताच्या ज्ञानाचं श्रवण, भगवंताचं स्मरण आणि भगवंताचं नामस्मरण या अत्यंत उच्च कोटीच्या भक्ती आहे. तर अनन्य भक्ती ही कोणत्या पद्धतीने आपण केली पाहिजे किंवा अनन्य भक्त कोणाला म्हणावं? माऊली म्हणतात की जशी नभातून सुटलेली जी सर आहे, पावसाचा जो थेंब आहे, त्या थेंबाची अंतिम गती धरणी आहे की ज्यावेळी ती सर, ज्यावेळी तो पावसाचा थेंब त्या नभातून बाहेर पडतो त्यावेळी त्याला अंतिम गती कुठली असेल तर ही धरणी माता आहे. म्हणजेच त्या सरीची, त्या पावसाच्या थेंबाची अनन्य गती कुठली असेल, अनन्य भाव कुठला असेल त्या धरणीला प्राप्त होणे. आणि दुसरा अशी गोष्ट आहे की ती सरी फक्त धरणीसाठीच कोसळत नाही आहे, तर त्या पावसाची, त्या सरीची, त्या थेंबाची अजून एक जीव अत्यंत व्याकुळतेने वाट बघतोय. तर तो दुसरा कोण आहे तर चातक पक्षी. एक असा प्रसंग झाला की चातक पक्षी, तुम्हाला सर्वांना माहित आहे की तो पावसाचा थेंबच ग्रहण करतोय, त्याच्यावरच आपलं जीवन चालवतो. तर एकदा बरेच दिवस, बरेच काळ निघून गेला आणि पावसाचे काही चिन्ह दिसत नाहीये. आणि असाच तो समुद्रावर विहार करत असता त्याला उडणं सुद्धा कठीण झालं. अंगातला सगळा त्राण निघून गेला आणि तो समुद्राच्या किनाऱ्याला असं येऊन निश्चित पडला. तर दुसऱ्या पक्षाने सांगितलं की अरे थोडा वेळ प्राण जर शिल्लक राहिला नाही तर तू काय करणार, आणि थोडीशी तुझ्यामध्ये शक्ती आहे यासाठी तू काय कर, त्या समुद्राच्या पाण्याचं ग्रहण कर, त्याचं सर्व प्राशन कर. तर तो म्हणला नाही आहे की त्या पावसाचे थेंब हेच माझं काय भक्ष्य आहे, हेच माझं खरं जीवन आहे. आणि किती झालं तरी मला प्राण जरी गेला तरी मी दुसरं पाणी ग्रहण करणार नाहीये. आणि त्याच्या या अनन्य भावाला काय हा भाव कसा भगवंताचा जाणला आणि काही क्षणातच नभामध्ये मेघगर्जना व्हायला लागली आणि जोराचा पाऊस कोसळायला लागला. आणि त्या पावसाचे थेंब त्याने आपल्या मुखामध्ये धारण करून तो त्याला पुन्हा नवीन जीवन प्राप्त झालं. म्हणजे अनन्यता कशी असणं, अनन्य भाव काय असणं हे आपण या चातक पक्षाकडनं मंडळी शिकलं पाहिजे. या त्याची भक्ती ऐसी, प्रजन्याची सुटिका जैसी, धरा वाचुनी अनारसी गतीची नेली, का सकळ जलसंपदी घेऊनी समुद्रात घेऊन सती, गंगा जैसी अनन्य गती मिळालीच मिळे. माऊलींनी पुढे असं दुसरं उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे. दुसऱ्या ओळीत हे सांगितलेलं आहे की गंगा जशी आहे की जी गंगोत्रीमध्ये ज्यावेळी ती निर्माण होते आणि तिचा प्रभाव आणि त्याची अंतिम गती ही समुद्र आहे. समुद्रावर जाऊन मिळणं आणि आपलं अस्तित्व समुद्रामध्ये विलीन करणं याच्या पलीकडे गंगेला दुसरं काही माहित नाहीये. म्हणजे बघा, आपण या मनुष्य देहामध्ये ज्यावेळी आलो त्यावेळी ही जी काही पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय भगवंतांना आपल्याला दिलेली आहे ह्याचं अंतिम फलित किंवा याचा अंतिम उपलक्ष काय मंडळी तर भगवत प्राप्ती. आणि ही भगवत प्राप्ती आपल्याला होण्यासाठी, आपण त्या भगवत प्राप्तीला आपण प्राप्त होण्यासाठी बऱ्याच संतांनी आपल्या जीवनामध्ये अनन्य भक्ती कशी केली पाहिजे, कशी जगली पाहिजे याचं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एक कबीर आणि गोरक्ष या दोघांच्या जीवनात एक सुंदर प्रसंग मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी एका भक्ताच्या आणि एका योग्याच्या मनामध्ये भक्ती उत्पन्न होते, पण योग्यापेक्षा भक्ताची जी भक्ती आहे ती कशी व्यापक आहे हे उदाहरण आपल्या लक्षात येईल. संत कबीरदास म्हणतात गोरक्षनाथांना की
आपण एक खेळ खेळूया. ऍक्च्युली गोरक्षनाथच असं म्हणतात संत कबीरदास की आपण एक खेळ, कारण की गोरक्षनाथांना आपला योग, आपली योग भक्ती, आपली योग सामर्थ्य कबीरदासला दाखवायचं असतं. आणि गोरक्षनाथ म्हणतात की कबीर महाराज आपण असा एक खेळ खेळूया की लपंडाव खेळायचा. जसं लहान मुलं लपंडाव खेळतात ना, तसं लपंडाव खेळूया. मी समुद्रामध्ये जाऊन काय करेन, लपेन. कुठल्याही रूपामध्ये मी समुद्रामध्ये जाऊन लपेन आणि तुम्ही मला शोधून काढायचं, आणि नंतर मग तुम्ही लपायचं, मी तुम्हाला शोधून काढणार. गोरक्षनाथ कबीरदास म्हणजे ठीक आहे, हरकत नाही आहे. गोरक्षनाथांनी समुद्रामध्ये उडी घेतली आणि ती समुद्राच्या अत्यंत गहन अशा तळाशी जाऊन सूक्ष्मातिक सूक्ष्म जीव झाले की जो तुम्हाला डोळ्यानं सुद्धा दिसणार नाहीये. असे बरेच जीव आहेत की जे आपल्याला डोळ्याने दिसत आहे. बघा, काही वर्षापूर्वी कोरोनाने इतका थैमान काढला, पण आपल्याला तो जंतू दिसत होता काय, म्हणजे अजिबात दिसत नव्हता. तसं भगवंत या सृष्टीमध्ये आहे, फक्त तो बघण्याची दृष्टी, ती बघण्याची दुर्बीण तुमच्या आमच्या जवळ नाही आहे. आणि ती दुर्बीण म्हणजे भगवंताची अनन्य भक्ती, भगवंताचं अनन्य स्मरण आहे, नामस्मरण आहे. आणि कबीरदास म्हणजे ठीक आहे, तुम्ही जाऊन लपा. खोल तळाला गेले, सूक्ष्म जीव होऊन एका कोपऱ्यात निवांत बसून राहिले. कबीरदास आपल्या भक्तीच्या जोरावर त्या समुद्रामध्ये प्रवेश केला आणि तेही गहन 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 त्या तळापर्यंत गेले आणि त्यांनी भगवंताच्या भक्तीच्या त्या सामर्थ्यावरती काय केलं तर संत गोरक्षनाथाला शोधून काढलं. आणि पुन्हा मग ते काठावर आले समुद्राच्या. आता कुणाचा डाव, तर कबीरदास म्हणले की ठीक आहे, आता मी लपून बसतो, तुम्ही मला शोधून काढा. संत कबीरदास त्याने समुद्रामध्ये प्रवेश केला आणि ते लपून बसले. गोरक्षनाथांचा आठा सुरू झाला, त्यांची प्रयत्न सुरू झाले की आता कबीरदासाला शोधायचं होतं. त्यांनी अख्खा समुद्र शोधून काढला, सूक्ष्मातीत सूक्ष्म जीवापर्यंत जाऊन पोहोचले, पण संत कबीरदास भेटी आले. मग त्यांनी पुन्हा काठावर येऊन हात जोडले की कबीर महाराज, तुम्ही मला सापडत नाहीये आणि तुम्ही आता माझ्यासमोर प्रगट व्हा. पुन्हा कबीरदास गोरक्षनाथांच्या समोर प्रगट झाले आणि मग विचारलं गोरक्षनाथांनी की तुम्ही नेमकं कोणत्या रूपामध्ये लपला होता, तुम्ही कुठे लपला होता. त्यांनी कबीरदासाने सांगितलं की महाराज, मी कुठल्याही रूपात लपलो नव्हतो, तर मी पाणी सुरून झालो होतो, मी समुद्र झालो होतो. बिंदू में सिंधू समाया और सिंधू में बिंदू समाया, अशी जी अवस्था असते अनन्य भक्ताची, की तुकाराम महाराज म्हणतात की व्यापुरी जगता तुही अनंत बहुविध रूपे घेसी परी अंती ब्रह्म एक आहे. की आज इथं तुम्ही आपण सर्वजण बसलोय, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, भाव वेगळा आहे, सगळंच रूप रस गंध सगळं वेगळं आहे, पण सगळ्यांच्या आतमध्ये जे नांदणारं जे ब्रह्म आहे ते एकच आहे. आणि म्हणून जो अनन्य भक्त आहे तो आपल्या हृदयामध्ये भगवंताला तर पाहतोच, पण आपल्या हृदयाबरोबर इथं असणाऱ्या जे जे भेटे भूत त्याची मानी जो भगवंत खरा भक्ती भगवंत आहे, माऊली म्हणतात हा आहे. तर तो प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये भगवंताला पाहतो. नुसतं हृदयामध्ये नाही आहे, तर प्रत्येक जीवामध्ये, किडा मुंगीमध्ये सुद्धा ज्याला भगवंत बघण्याची दृष्टी येते, ती खरी अनन्य भक्ती आहे. माऊली म्हणतात की पसायदानामध्ये सुद्धा म्हटलंय की भूता परस्परे सर्व मैत्री जीवांची, म्हणजे नुसतं माणसांच्या प्रती नुसतं प्रेम झालं नसलं पाहिजे, तर प्रत्येक जीवावरती ज्या ज्या योनीमध्ये जे जे जीव आपल्या आसपास वावरतात, तर त्या प्रत्येक जीवामध्ये जोपर्यंत तुम्ही भगवंताला पाहत नाहीये, ते भगवंताला पाहण्याची बुद्धी, ते भगवंताला बघण्याची दृष्टी जोपर्यंत आपली व्यापक होत नाही, तोपर्यंत आपण समजायचं की आपली भक्ती ही अनन्य नाही आहे, अन्य आहे. अजून आपण या संसारामध्ये, अजून आपण देहबुद्धीमध्ये आहोत, आपण अजून बऱ्याच गोष्टीमध्ये अडकलेले आहोत. आता ही अनन्य भक्ती कशी प्राप्त होते, की जोपर्यंत तुम्ही तुमचं सर्वस्व भगवंतावरती समर्पित करत नाही. छान अशी उदाहरणं सांगता येतील. की द्रौपदीचं उदाहरण तुम्हाला सर्व माता भगिनींना माहिती, की ज्या वेळी तिचे 5 पती तिला हरवून बसले, त्या दूतवरती खेळणाऱ्या त्या ज्याला आजच्या भाषेत बरेच काही शब्द आहेत, आणि त्याच्यामध्ये ते द्रौपदीला हरवून बसले, त्यावेळी दुर्योधनाला आणि दुःशासनाला द्रौपदीला वस्त्रहरण करण्याचा बेत आखला. कुठल्याही सभेतला कुठल्याही महंताला ते अडवता आलं नाही.
ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं, एक वस्त्र दुःशासन खेचायला लागला, त्यावेळी तिनं आपल्या पाशी पांडवांच्याकडे, आपल्या पतींच्याकडे पाहिलं की आता हे येऊन माझं रक्षण करतील. पण तोही प्रयत्न किंवा तीही आशा संपून गेली. पुढे जाऊन त्यांनी आपल्या पितामह भीष्म, द्रोणाचार्य या सगळ्यांच्याकडे पाहिलं, पण त्यातला कुठलाही महात्मा द्रौपदीला वाचवण्यासाठी पुढे आला नाही. तीही आशा द्रौपदी संपून गेली. शेवटी त्याने आपले दोन्ही हात आपल्या अंगावरती ठेवून आपली जी अब्रू आहे ती रोखायचा प्रयत्न केला, ती वाचवायचा प्रयत्न केला. पण आता मला माझे न पती वाचवायला येत आहेत, न मला माझे जे महंत आहेत ते वाचवायला येत आहेत, हा सगळा भाव, आणि न मी स्वतःचं रक्षण करू शकते, या सगळ्या गोष्टी जेव्हा द्रौपदी हरवून बसली, त्या क्षणाला त्यानं काय केलं, भगवंताचा धावा केला. आणि ज्यावेळी त्यानं सर्वस्व अर्पण करून ज्यावेळी भगवंताला, त्या गोविंदाला हात मारले, त्या क्षणी भगवंत वस्त्राचे रूप धारण करून द्रौपदीच्या अवतीभोवती वास करून राहिला. आणि दुःशासन किती ती साडी ओढतोय, पण तरी सुद्धा तिचं जे शील आहे ते भंग झालं नाही. तर मंडळी, ह्या वेळी द्रौपदीने कृष्णाला विचारलं की ज्या वेळी मला माझं केस धरून मला ह्या सभा मंडपामध्ये खेचलं जात होतं, ज्यावेळी माझ्या अंगावरची वस्त्र खेचली जात होती, ज्यावेळी माझे पती हातभरून इथं बसले होते, मी इतका धावा करत होते, त्यावेळी तू का बरं आला नाहीस? त्यावेळी कृष्णाने सांगितलं, द्रौपदी, मी तर तुझ्या जवळच होतो, पण तुझी जी भक्ती होती ती अन्य होती. तुला असं वाटत होतं की माझे पती मला वाचवतील, तुला असं वाटत होतं की माझे सासरी मला वाचवतील, माझे अजून अमुक तमुक मला वाचवतील. पण ह्या सगळ्यांच्या पासून ज्यावेळी तुझा भाव नाहीसा झाला नाही, तुला वाटलं की आता एकच मला वाचवू शकतो, एकच माझं रक्षण करू शकतो, कोण? तर गोविंद तू आहेस. आणि हा भाव, हा अनन्य भाव ज्यावेळी तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्या मनामध्ये ज्यावेळी तो निर्माण झाला, त्या क्षणी मी तिथं प्रगट झालो आणि मग तुझं रक्षण करतो. तसं माऊली म्हणतात की जसं त्या पावसाचा थेंबाचा अंतिम गंतव्य काय आहे, तर त्या धरणीला येऊन मिळणं. पुढे च्या उभेवरती असं उदाहरण सांगतात, काँग्रेसचं वर्णन करतायत की एखादं लोखंड आहे, म्हणजे भले गंजलेलं का असो, जोपर्यंत ते परिसाच्या जवळ 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 म्हणजे त्याला जोपर्यंत येऊन पूर्णपणे चिकटून प्राप्त होत नाहीये, त्याला जोपर्यंत त्याचा संयोग होत नाहीये, ते भले त्याच्या लोखंड आणि परिसरामध्ये 1 mm जरी फरक असला तरी त्यांचा स्पर्श होणार नाही. आणि जोपर्यंत त्यांचा स्पर्श होणार नाही तोपर्यंत त्या परिसराचं सोनं होणार नाही. म्हणून आपल्या भक्तीमध्ये अजून थोडा का असणारा संसार आहे, आपल्या भक्तीमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये अजून भगवंताप्रतीचा जो अनन्य भाव कुठेतरी कमी पडतोय. आणि तो अनन्य भाव जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत आपण कितीही सत्य केले. कृपालदास महाराज असं म्हणतात की तुम्ही आम्ही सर्वांनी लाखो वेळा जन्म घेतलाय. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीच्या निर्मितीपासून आतापर्यंत आपण करोडो वेळा जन्म घेतलाय, करोडो वेळा. मला सांगा, या करोडो वेळाच्या जन्मामध्ये आपण भगवंताचं निदान एकदा तरी नाव घेतलं असेल की नाही? मग त्याचं जर गणित केलं तर आपण करोडो वेळा भगवंताची भक्ती केलेली आहे, करोडो वेळा भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, पण तरीही अजून का आपण मुक्त झालेलो नाहीये? तरी आपण का भगवंताच्या पूर्ण प्रेमाला प्राप्त झालेलो नाहीये? तर याचं नेमकं कारण कृपालदास महाराज म्हणतात की ती भक्ती आपण केली, पण ती अन्य भावाने केली, अनन्य भावाने नाही केली. की मला आरोग्य प्राप्त होऊ देत, मला माझ्या मुलग्याला नोकरी लागू देत, मला अमुक प्राप्त होऊ देत, मला तमुक प्राप्त होऊ देत, अमुक कर्म, हे सगळे नवस आहेत ना. या नवसामुळे आपल्याला जो भगवंत आहे त्या खऱ्या भगवंताने त्याला प्राप्ती होत नाही. जसं मी मगाशी म्हटलं की काही लोक त्याला योगाने प्राप्त करतात, काही भक्तीने प्राप्त करतात. गोरक्षनाथांना आपल्या योग दाखवायचा होता आणि संत कबीरदासांना आपली भक्ती, अनन्य भक्ती काय असते हे दाखवायचं होतं. म्हणजे नामदेव महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांची एक छोटीशी कथा मला इथे आठवते की आज पंजाबमध्ये सुद्धा नामदेव कुवा म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेव का कुवा, नामदेवची कुवा म्हणजे विहीर नामदेव महाराजांची. देवी तीर्थाटनाला नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज भारत भ्रमण करत होते.
म्हणजे अनन्य भक्ती कशी असावी मंडळी याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आणि अशी दुपारची वेळ होती, भयंकर ताण दोघांनाही लागले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांना दोघांनाही ताण लागले होते. आणि पाण्याच्या शोधात ते भटकत असता असता त्यांना एक विहीर दिसली. पण विहिरीचं पाणी इतकं खोल होतं की आता त्या विहिरीमध्ये एवढ्या खाली जाऊन पाणी प्यायचं कसं किंवा ते पाणी वरती खेचायचं कसं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, नामदेव की मी माझ्या योगानं मी स्वतःचं रूप बदलून मी भोंगा होणार, छान उडत 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 मी खाली पाण्याजवळ जाणार आणि पाणी पिणार. आणि नामदेव ज्ञानेश्वर महाराजांनी तसं पटकन आपल्या योग सामर्थ्यावर ते आपलं रूप बदललं, भोंगा झाले आणि त्या तळाला, विहिरीच्या तळाला गेले, पाणी प्राशन केलं आणि पुन्हा वरती आले. आणि विचारलं नामदेव महाराज, तुम्ही काय करणार, तुम्ही कसं पाणी पिणार. नामदेव महाराज म्हणले की माझा सखा पांडुरंग आहे आणि माझी भगवंताप्रती, त्याच्या चरणाप्रती, त्याच्याप्रती माझी इतका अनन्य भाव आहे, इतकी अनन्य भक्ती आहे की माझा सांभाळ तोच करणार आहे, माझी तहान पण तोच आहे आणि माझं पाणी सुद्धा तोच आहे. आणि भगवंताचं त्या क्षणी त्यांनी नामस्मरण करायला चालू केलं, त्याचं ध्यान चालू केलं. काठावर बसूनच भगवंताचं चिंतन, नामस्मरण करायला सुरू केलं. आणि काय चमत्कार झाला म्हणजे काही क्षणातच त्या विहिरीचं पाणी वरती 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 यायला लागलं आणि ती विहीर भरून व्हायला लागली. आणि मग नंतर नामदेव महाराजांनी ते पाणी प्राशन केलं आणि आजपर्यंत ती विहीर पंजाबमध्ये अजून अखंड भरून वाहते. आणि त्या विहिरीचं नाव आहे नामदेवचा कुवा, नामदेवची कुवा. मला काय सांगायचं मंडळी की जोपर्यंत भगवंतावरती तुम्ही अनन्य प्रेम करत नाही, तुमचं सर्वस्व त्याच्यावरती समर्पित करत नाहीये, तोपर्यंत खरी भक्ती तुमच्या हृदयामध्ये प्रगट होत नाही. एकदा संत रामकृष्ण परमहंस, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, विवेकानंदांचे गुरु स्वामी विवेकानंद ज्यावेळी रामकृष्ण परमहंसाच्या आश्रमामध्ये होते, पण त्यांना भगवत प्राप्तीची इतकी उत्कट भावना होती की मला कधी देव भेटणार, कधी भेटणार, कधी भेटणार. आणि एक दिवशी त्यांनी थोडंसं असं रागामध्ये, असं थोडं रागामध्ये आपल्या गुरुने विचारलं की गुरुदेव मला कधी भगवत प्राप्ती होणार आहे. इतके दिवस मी भगवंताची सेवा करतोय, ध्यान करतोय, जप करतोय, बऱ्याच सगळ्या तुम्ही सांगितलेले सगळे उपाय मी करतोय, पण मला कधी प्राप्त होणार आहे, भगवंता मला कधी प्राप्त होणार आहे, मला कधी ती अवस्था प्राप्त होणार आहे. गुरुदेव म्हणले, रामकृष्ण परमहंस म्हणले की विवेका, त्यांचं पूर्वीचं नाव नरेंद्र, की तुला भगवत प्राप्ती लवकरच होईल, पण त्याच्या आधी मला तू एका प्रश्नाचं उत्तर दे बरं का. तर बोलले काय की समज मी तुला आता या क्षणाला भोंगा केला, काय केला, भोंगा केला, आणि तुझ्या समोर मी अमृताची कायली ठेवली, तर तू ते अमृताच्या कायलीमध्ये अमृत कसं प्राशन करशील. तर विवेकानंद म्हणले की सरळ सरळ आहे की मी माझे 2 पाय जमिनीवर ठेवेन, माझे 2 पाय मी त्या अमृताच्या कायलीच्या काठावर ठेवेन, माझी सोड त्या अमृतामध्ये मी खुपसेन आणि हळूहळू त्या अमृताचं मी प्राशन करेन. त्यावेळी रामकृष्ण परमहंस हसले आणि म्हणजे विवेका, अरे एक छोटा विचार कर की तुझ्या समोर जी काईल ठेवलेली आहे त्या काईलीमध्ये काय ठेवलंय, अमृत आहे. आणि जर तू त्या अमृताच्या कायलीमध्ये अख्खाच्या अख्खा उडी मारलीस, बुडालास, तुझ्या नाका तोंडातून अमृत तुझ्या हातमध्ये जर गेलं, तू मरणार आहेस का. त्या जीवाची सगळ्यात मोठी भीती कोणत्या मंडळी, आपण मरू, मला काय झालं तर, माझा मृत्यू झाला तर. आणि हीच भीती रामकृष्ण परमहंस तुझ्या मनामध्ये आहे, म्हणून तुझा अनन्य भाव त्या भगवत प्राप्तीमध्ये लागत नाहीये. अरे तुझ्या समोर ठेवलेली ही जी काईल आहे ती अमृताची काईल आहे, ते अमृत तुझ्या नाका तोंडाच्या शरीरात गेलं तर तू अमर होशील, तुला अमरत्व प्राप्त होईल. तशी ही अमृताची काईल म्हणजे भक्ती आहे. ही भक्ती तुमच्या नाका तोंडातून कुठूनही आत जाऊ देत, ती तुम्हाला अमरत्वच प्रदान करणार आहे. आणि ही भक्ती अमृत स्वरूपाची आहे, हा भाव तुमच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी भगवंताचं नामस्मरण आहे. ही अनन्य भाव, ही अनन्य भक्ती आमच्या मनामध्ये का प्रकट होत नाहीये. कारण की तुम्हाला असं वाटतं की जर भगवंताचं नामस्मरण करून आपण सर्वस्व त्याच्यावरती समर्पित करतो, माझ्या संसाराचं कसं होईल,
माझ्या बायका पोरांचं कसं होईल, माझ्या पतीचं कसं होईल, माझ्या पत्नीचं कसं होईल, माझ्या मुलांचं शिक्षण कोण करेल. कारण की आपल्याला असं वाटतं की हे सगळं मीच करतोय. 12व्या अध्यायामध्ये माऊलींची सुंदर ओवी आहे की भक्त, खरा योगी भक्त कोण आहे, तर ये परी जो भक्त आपण काही मज देत तोची मी योगयुक्त परभवान. खरा भक्त कोण आहे माऊली म्हणताय, अर्जुनाला भगवंत सांगतायत की अरे अर्जुना, खरा भक्त कोण आहे माहिती का, की जो आपलेपण मला देतो. ये परी जो भक्त आपण पे मज देत तोची मी योगयुक्त परभवान. परमयोगी कोण आहे, जो आपलेपण मला देतो. त्याच्यामुळे आपल्याला सगळं भगवंताला देता येतं. आपण कमवलेला पैसा आपण दानाला देतो, आपण भगवंताचं ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो, पण भगवंताला आपण आपले पण द्यायचा प्रयत्न कधी करत नाही. देव पहावयाचे गेलो तिथे देव शिकवून ठेवलं असं लोकांना की जोपर्यंत आपण आपले पण देवाला देत नाही तोपर्यंत देव आपलं देव पण आपल्याला देत नाही. म्हणून आजच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला हे सांगतात की अरे अर्जुन, की तुला जर मला जाणायचं असेल, माझ्या वास्तविक रूपाचं दर्शन करायचं असेल, मला तत्वरूपानं जाणून घ्यायचं असेल, किंवा माझ्यामध्ये तत्वानं प्रवेश करायचा असेल, तर त्याच्यासाठी एकच अंतिम मार्ग आणि अंतिम उपाय कुठला, तर अनन्य भक्ती. वेदांनाही नाही कळला अंत पाळला ज्याचा, कानला राजा पंढरीचा. की जो वेदांना सुद्धा सापडलेला नाहीये. वेद 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 म्हणजे काय आहे, भगवंत म्हणतात की ब्रह्मदेवाला जे ज्ञान दिलं, ब्रह्मदेवाला ज्या माझ्या स्वरूपाचं जे ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानातील प्रत्येक खंडातील मुठमुठभर ज्ञान ब्रह्मदेवाने व्यासाला दिले. ते मुठमुठभर ज्ञान म्हणजेच कोण आहे, वेद आहे. तर अशा त्या मुठभर वेदामध्ये भगवंताला कसं पकडता येईल, म्हणून भगवंताला या नरदेहामध्ये प्राप्त करण्याची अत्यंत सोपी पद्धत आणि सोपा उपाय कुठला असेल तर मंडळी अनन्य भक्ती आहे. आता ही अनन्य भक्ती तुम्हाला सांगण्यासाठी किंवा ही अनन्य भक्ती आपल्याला समजण्यासाठी कित्येक संतांची उदाहरणं मंडळी, ही प्रत्येक संतांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या लीला केल्या ना, त्या लीला आपली अनन्य भक्ती दाखवण्यासाठीच केलेल्या आहेत. एक छोटस मला संत एकनाथ महाराजांचं उदाहरण एकदा आठवतंय. संत एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हटलं जायचं. त्यांना कधी रागच येत होता बरं. 12व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की अधिवेशना सर्व भूतानां मैत्र करुणे म्हणजे निर्ममो निरअहंकार समदुःख सुखक्षणे. की माझा भक्त, कुठला भक्त मला प्रिय आहे, अधिवेशना सर्व भूतानां, की ज्याचा कुठल्याच जीवाप्रती द्वेष नाहीये, कुणाप्रती द्वेष नाहीये. मैत्र करुणे योच, ज्याची सगळ्यांच्या बरोबर मैत्री आहे. अचाट शत्रू असा जो माणूस आहे, जो भक्त आहे, तो माझा प्रिय आहे. निर्ममो निरअहंकार समदुःख सुख, ज्याला कशाचं ममत्व नाही आहे, ज्याला मी भक्ती करतोय, मी भक्त आहे, मी सप्ताह करतोय, मी प्रवचन ऐकायला जातो, मी कीर्तन ऐकायला जातो, मी पखवादाची भक्ती करतो, मी अभोग, मी कर्मोग, या कुठल्याही गोष्टीचं किंचित सुद्धा त्याच्या मनामध्ये काय नाहीये, अभिलाषा नाहीये, मोह नाहीये, अहंकार नाहीये, असा भक्त मला प्राप्त होतो. आणि अशा या श्लोकाचं किंवा अशा भक्ताचं उत्तम उदाहरण म्हणजे संत एकनाथ महाराज. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की संत एकनाथ महाराज त्यांना कधीच राग येत नव्हता. आता मी एक छोटासा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारतो. तुम्ही सर्वजण ज्ञानी आहात, सुज्ञ आहात, माझे वडीलधारी आहात, गुरुसम आहात, पण असा एक दिवस तुमच्या आयुष्यातला किंवा एक महिना तुमच्या आयुष्यातला गेलाय की त्यावेळी तुम्ही राग केलेला नाहीये. या सप्त्यात एक दिवस आले, कुठे गेला सकाळपासून हे वातावरण करायचं, ते करायचं, कुठे करायचं म्हणतात, इथं सुद्धा आपला राग बाहेर येतो. ठीक आहे, तो राग चांगल्या व्यवस्थेसाठी असेल, पण असा आपला एक दिवस नाहीये की आपण क्रोध केलेला नाहीये. आणि असा एकही दिवस ज्यांच्या आयुष्यामध्ये उजाडलाच नाही की ज्यांनी क्रोधच केलेला नाही, असे संत कोण आहेत, तर नाथबाबा आहेत. आणि त्यांची ही शांती ब्रह्मस्थिती भंग करण्यासाठी एका तुमच्या आमच्यासारख्या अति शहाण्या माणसानं पैजेचा विडा उचलला बरं. आणि तो म्हणला की मी नाथबाबांना रागाला दाखवतो, आणि तो महाराजांच्या घरी गेला. मी हे सगळं किंवा ही उदाहरण तुम्हाला हे दृष्टांत देण्यासाठी मला भाव काय म्हणजे की एका भक्ताची अनन्य भक्ती कशी असते बरोबर. तर एकनाथ महाराजांची अनन्य भक्ती काय आहे आणि एकनाथ महाराजांच्या पत्नीची अनन्य भक्ती काय हे मला सांगायचं आहे.
आणि तो घरी गेला आणि म्हणला की महाराज मला तुमच्या घरी जेवण करायचं आहे. महाराज म्हणले या अतिथी रूपाने प्रत्यक्ष पांडुरंगाच्या रूपाने तुम्ही माझ्या घरी प्रवेश केलाय. अजून सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव हा धर्म आहे. आणि त्याला हातपाय धुवायला पाणी दिलं, बसायला एक छान असा आसन दिलं आणि आपल्या धर्मपत्नीला सांगितलं की अहो आज आपल्या घरी एक गृहस्थ आलेले आहे, भगवंत आलेला आहे आणि त्यांची स्वयंपाक सिद्धी करा. थोड्या वेळाने छान स्वयंपाक झाला, स्वयंपाकासाठी पानं मांडली आणि एकनाथ महाराज आणि तो गृहस्थ दोघंही त्या पाण्यावरती जेवण्यासाठी बसले. आणि त्या दोघांना जेवण वाढण्यासाठी एकनाथ महाराजांची पत्नी त्यांच्या समोर जाऊन वाकून जेवण वाढतं. आपण वाकून जेवण वाढतो तशी ती माता वाकून त्यांना जेवण वाढायला लागली. आणि ज्यावेळी ती जेवण वाढायला त्या दोघांच्या समोर वाकली त्या क्षणी तो गृहस्थ उठला आणि नाथबाबांच्या पत्नीच्या कमरेवर चढून बसला. आता बघा, जर हा प्रसंग तुमच्या आमच्या घरात झाला, समजा तो शहाणा माणूस मी आहे आणि मी जर अशा पद्धतीने वागलो तर तुम्ही काय कराल? काय महाराज नाही डोक्यावर पडलं काय म्हणा? एवढी सुद्धा अक्कल नाही. त्यांना जरा घ्या साईडला, म्हणजे हे कमरे सोडून त्यांचा बी कंबरला मोडा पडला. पण नाथबाबांनी पटकन आपल्या पत्नीला आदेश दिला, अगं अतिथी देव भाऊ आपला धर्म आहे आणि ते अतिथी आपल्या घरी आले की आपले अतिथी आहेत, भगवंत स्वरूप आहेत आणि त्यांना सांभाळ. ते खाली पडता कामा नये, त्यांना इजा होता कामा नये, त्यांना सांभाळ. पण तीही मंडळी संत एकनाथ महाराजांचीच पत्नी होती, ती तुमची आमची थोडीच होती. त्या क्षणी ती अशी म्हणली की अहो असं काय करता? आज भगवंत लेकरू होऊन माझ्या पाठीवर बसलाय, त्याला मी कसं वेळ होती? म्हणजे भगवंताप्रतीचा अनन्य भाव मंडळी काय होता की त्या क्षणी. म्हणून असं म्हणतात की तुका म्हणे तुमची संत सोशी जगाचे आघात. ज्याने संत व्हावे त्याने जग बोलणे सोसावे असं म्हणलंय. आणि हे संत पण कधी येतं जेव्हा तुमच्या मनामध्ये अनन्य भाव जागृत होतो भगवंताप्रती. एक माझ्या जगण्याचा मुख्य उद्देश दुसरं काय नाही, भगवंत प्राप्ती. त्या भगवंताला जळी स्थळी काष्टी सगळीकडे बघणे, हाच माझ्या दृष्टीचा, हाच माझ्या साधनेचा एक अंतिम उपलक्ष आहे. आणि मग हे असं झाल्यानंतर तो मंडळी, तो गृहस्थ आहे, तो त्यांच्या पाठीवर उतरला, म्हणला की महाराज मला माफ करा, मी तुमची परीक्षा घ्यायसाठी आलो होतो पण मला खऱ्या भगवंताची प्राप्ती झाली. नाथबाबा म्हणले की अरे जर तुला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर सगळ्या प्रत्येक जीवमात्रामध्ये त्याला बघायचा प्रयत्न कर. आणि असा भाव जर तुझ्या हृदयामध्ये प्रगट झाला तर याच डोळा तू त्या भगवंताला प्राप्त करू शकतोस. म्हणून मंडळी कबीरदास म्हणतात की तुम्ही आम्ही काही करा, कोणतंही काम करा, जीवन जगण्यासाठी बरीच साधनं आपण निवडलेली असतात, पण त्या सर्व उपजीविकेच्या साधनांच्या मध्ये, त्या जीवनामध्ये, त्या जीवन प्रवासामध्ये तुम्ही भगवंताचं अखंड नामस्मरण, जे मी करतोय ते भगवंतासाठी आहे, जे मला प्राप्त झाले ते भगवंताला समर्पित करण्यासाठी आहे, जे मला धन प्राप्त झाले त्या धनातून मला ह्या विश्वातील परम धन जे आहे तो भगवंत, त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी हे धन मला प्राप्त होते. हा भाव जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये अनन्य भक्तीचा वास होणार नाही. त्यामुळे म्हणतात की जसं गंगा, मगाशी म्हटलं की गंगेचं अंतिम उपलक्ष काय, ते सागराला जाऊन मिळणं. आणि नुसतं सागराला जाऊन मिळणं नाहीये, तर पुन्हा त्या सागराच्या पाण्याचं बाष्पीभवन त्याचे ढग होतात. पुन्हा ते ढग पुढे जाऊन त्याचं पर्जन्यामध्ये रूपांतर होतं. पुन्हा ते पर्जन्य, पावसाच्या धारा, त्यांची अनन्य भक्ती सुरू होते, त्या धरणीला मिळण्याची. पुन्हा ते धरणीचं पाणी पुन्हा गंगेच्या प्रवाहात जातं आणि परत ती गंगा कुठे जाते, समुद्राकडे जाते. कारण ही चक्र आहे, हे अनन्य भक्ताचं जगणं आहे. म्हणून तुकाराम म्हणाला की तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावा एम्बासी. कशासाठी? तर भगवंता तुझी ही अनन्य भक्तीचं जे प्रेम आहे ते प्रेम मला जन्मामध्ये, प्रत्येक जन्मामध्ये मला तू गर्भवास दे, पण त्या गर्भवासामध्ये मला तुझ्या अनन्य भक्तीचं सुख प्राप्त व्हावं. म्हणून ही सर्व अनन्य भक्ती, भगवंताची प्रेम भक्ती तुमच्या आमच्या हृदयामध्ये प्रगट व्हावी.
आज हा जो काय सगळा भक्तीचा घाट घातलाय, आज हे जे 129 वर्ष ही परंपरा इथे जी सुरू आहे, त्या परंपरेचा खरा अर्थ, या परंपरेचं उपलक्ष काय आहे, परंपरेचा यातनं साधायचं मंडळी आपण काय आहोत. तर भगवंता की अनन्य जन्म 184 योनीचा हा फेरा फिरत 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 मी आतापर्यंत पुन्हा या नरदेहामध्ये आलोय. का? कारण की मला अजून तुझी प्राप्ती झालेली आहे. तर पुन्हा या नरदेहाचा चांगला उपयोग माझ्या हातून व्हावा, या वाणीचा, या दृष्टीचा, या बुद्धीचा, या श्रवण कानाचा, माझ्या त्वचेचा, माझ्या मनाचा, जे जे काही मला तू पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिलेले आहेत, त्या सगळ्या इंद्रियांचा वापर फक्त तुझ्या प्राप्तीसाठी व्हावा, तुझी अनन्य भक्ती घडण्यासाठी व्हावा. म्हणून हा सर्व आता या अखंड हरिनाम सप्त्याचा एक उपलक्ष आहे. आणि आपण जसा भाव मनामध्ये आणतो मंडळी, तसंच आपण बंदोबस्त करतो. एक अत्यंत मोठे तत्वदर्शक होऊन गेले महाराष्ट्रामध्ये. तर त्यांना एक माणूस, त्यांचं नाव भगवान ओशो, त्यांच्याकडे एक माणूस गेला आणि तो म्हणला की मला भगवत प्राप्ती कशी होणार, मी इतकं नामस्मरण करतो, मी इतके ग्रंथ वाचतो, मी अमुक करतो, तमुक करतो, या विधी करतो, त्या विधी करतो, पण मला अजूनपर्यंत, मला गेली आता माझी 50-55 वर्ष माझे आयुष्य व्यतीत झालं, पण मला अजून भगवत प्राप्ती का झालेली नाही आहे. तर त्यावेळी त्याने असं सांगितलं की तुला भगवत प्राप्ती होईल. त्याचं एक साधं सोपं उदाहरण किंवा साधं सोपं त्याला आपण काय म्हणतो, त्याला एक उपयोग, त्याचा उपाय असा आहे की समोरच्या डोंगरामध्ये एक छोटीशी गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये जाऊन तू 13 दिवस फक्त एकच चिंतन करायचं. कोणतं? तर मी म्हैस आहे, मी म्हैस आहे, मी म्हैस आहे, मी म्हैस आहे. तो म्हणला असं एवढंच? हो हो हो, कारण की तुला भगवंताने हीच साधना केलेली आहे आणि आता ती माझ्याकडे तुझ्यापर्यंत येते. तू जा आणि त्या गुफेमध्ये जाऊन बैस आणि त्या भगवंताला त्या तिथे जाऊन तू एकच चिंतन कर की मी म्हैस आहे, मी म्हैस आहे, मी म्हैस आहे. तो गेला, 13 दिवस त्यांना आसन मांडलं आणि जसं आपण ओम नमः शिवाय, ओम रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जे नामस्मरण करतो, तसं त्याला कुठलं नामस्मरण करायला सुरुवात केलं म्हणाली, मी म्हैस आहे, मी म्हैस आहे, मी म्हैस आहे. आणि 13 दिवस तहान, भूक, खाणं नाही, काय नाही, झोप नाही, काय नाही, फक्त रात्र दिवस एकच चिंतन, मी म्हैस आहे, मी म्हैस आहे. आणि 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते महाराज तिथे जाऊन पोहोचले आणि त्याला हाक मारली, अरे बास बास झाली, तुझी साधना पूर्ण झाली, गुहेतून बाहेर ये. बाहेर येता क्षणी भगवंत तुला भेट देण्यासाठी त्या गुहेच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत. तो मंडळी, तो ग्रस्त त्या गुहेतून बाहेर पडायचा त्याने प्रयत्न केला. गुहा थोडी छोटी होती, वाकून जायला लागायचं. ज्यावेळी तो वाकून त्या गुहेतून बाहेर यायचा प्रयत्न करायला लागला, त्याला काही केलं तर तो गुहेतून बाहेर येईना. 13 दिवस त्याने काही खाल्लेलं नाही, शरीर पुन्हा हलकत झालं होतं, पण का ते तो बाहेर यायचा प्रयत्न करतो, त्याला बाहेरच येता येईल. गुरुदेवांनी विचारले, महाराजांनी विचारले, का बाहेर काय येत नाहीस, तुम्हाला बाहेर येता येत नाही, मला बाहेर पडता येत नाही, का बाहेर पडता येत नाही? तर तो म्हणला की माझी शिंग आहेत ना, ती गुहेला लागायला लागल्या, माझी जी शिंग आहेत ती या गुहेला तटायला लागल्यात. कारण की 13 दिवस त्याने काय चिंतन केलं म्हणजे मी म्हैस आहे, आणि ती धारणा 13 दिवस अखंड अविरत केलेलं चिंतन, निशिदिन हरीचा ध्यास जीवाला, व्याकुल विरह करी हृदया. जसं निशिदिन रात्रदिवस भगवंताचं चिंतन जसं हृदयाला व्याकुळ करतं, तसं त्याच्या बुद्धीला काय धारणा झाली की मी म्हैस आहे, मला चांगली मोठी मोठी शिंग आहेत, माझं असं पोट आहे, आणि आता गुहेतून मी बाहेर कसा येऊ? पण त्यावेळी महाराजांनी सांगितलं, अरे मूर्ख माणसा, तू म्हैस नाही आहेस, तू माणूसच आहेस. आणि त्या क्षणी त्याची ती धारणा नाहीशी झाली आणि तो पटकन त्या गुहेतून बाहेर आला. आणि त्याला कळालं की जोपर्यंत मी आत्मा आहे, मी ईश्वर तत्व, त्या भगवंताचा दास आहे, त्या भगवंताचा अंश आहे, आणि त्याची प्राप्ती हेच माझ्या जीवनाचं परम ध्येय आहे, हे भाव जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत मला भगवत प्राप्ती होणार नाही. आणि त्या क्षणाला त्यानं भगवंताच्या भक्तीची सुरुवात केली. आणि असं सांगितलं जातं म्हणजे की त्याला येत्या पुढच्या 3 दिवसामध्ये भगवत प्राप्ती झाली. कारण की जर 13 दिवस त्यानं म्हशीचं चिंतन केलं असेल आणि तो म्हशीसारखा झाला,
तर 3 दिवसात ज्यानं अशा हजारो म्हशी बनवल्या, हजारो जीव बनवले, त्या भगवंताचं चिंतन केलं तर भगवत प्राप्ती होणार नाही का? पण आपलं चुकतंय कुठे, आपण अडतो कुठे, लढतो कुठे? तर आपलं अविरत चिंतन, शुद्ध चिंतन भगवंताचं होत नाही. बघा, आपण हजारो किलोमीटर मंडळी, इथून आता पंढरपूर 300 किलोमीटर 400 किलोमीटर असेल, आपण 20-25 महिनाभर आपण महाराज त्या पंढरपूरच्या वाटेवरती चालत जातो. सगळ्या प्रतिकूल वाडा आहे, ऊन आहे, कुठं खायला मिळतं न मिळतं, पायाला चटके बसताय, चालून चालून अंग दुखतंय, कधी कधी पाण्यात बदल झाला तर थोडीशी तब्येत बिघडते. पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत आपण पंढरपुरामध्ये जातो. पुन्हा पंढरपुरामध्ये जाऊन पुन्हा बारीमध्ये म्हणजे दर्शनाच्या रांगेमध्ये तासनतास थांबतो. आणि हे सगळं करून पुन्हा ज्यावेळी आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो, मी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. हे बोलता बोलता तुम्ही प्रत्येक जण असा विचार करा की मी पंढरपूरच्या त्या गाभाऱ्यात पोहोचलोय, भगवंताची मूर्ती समोर आहे, आपण हात जोडलेत आणि हात जोडल्या क्षणी आपण काय केल्या करतो? आपले डोळे बंद करतो. मग मला सांगा मंडळी, एवढ्या लांबचा प्रवास करत, इतक्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत जाऊन जर तुम्ही पांडुरंगाच्या समोर जर डोळे झाकणार असाल तर तिथपर्यंत जायची गरज काय? म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना हे सुप्त ज्ञान माहिती आहे की भगवंताची प्राप्ती, भगवंताचं दर्शन हे आपल्या आतमध्येच, हृदयामध्येच होणार आहे. कारण की तू दुसरी तिसरी कुठे नाही आहे, तर तो आपल्या हृदयामध्येच आहे. म्हणून त्या भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये असणाऱ्या त्या भगवंताची प्राप्ती तुम्हा सर्वांना व्हावी आणि त्याच्यासाठी असं म्हटलं जातं की श्रेय विज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्ट, ध्यानात कर्मफल त्याग असते, की ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान आहे, भगवंताचं ध्यान श्रेष्ठ आहे. आणि ते ध्यानच काय करतं, तुम्हाला त्या ध्यानाची उच्चतम मात्रा तुमच्या जीवनात तुम्ही ध्यानाच्या स्थितीमध्ये ज्यावेळी स्वतःला हरवून ठेवताय त्यावेळी तुमच्यामध्ये अशी धारणा होते, सर्व कर्माचा, सर्व फळांचा त्याग करण्याची भावना तुमच्यामध्ये निर्माण होते. आणि तो त्याग झाल्यानंतर खऱ्या अर्थी अनंत शांतीची प्राप्ती होते. अनंत शांती म्हणजे अनन्य भक्ती आहे. जोपर्यंत तुम्ही अनन्य शांतीला प्राप्त होते तोपर्यंत तुमच्या मनामध्ये अनन्य भक्ती उत्पन्न होणार नाही. त्यामुळे आज एक छोटासा प्रयोग करूयात आपण. 8 वाजायला आलेले आहेत. सेवा संपवण्याच्या आधी की ही क्रिया सर्वांनी छान मांडी घाला, ताट बसा आणि अलगद डोळे बंद करा. की संत तुकाराम महाराज डोंगरावरती गेलेत आणि वृक्षवल्ली आम्हा सोडलेले, ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. धरती मंडप, धरती आसन, आकाश मंडप, हवे त्याचे म्हणे टाकाय. भगवंत कुठे आहे म्हणजे बाहेर कुठे नाही आहे. डोळे बंद करून तो तुमच्या हृदयामध्येच आहे. त्या श्वासागणिक, त्या श्वासाला संचलित करणारा तो तुमच्या हृदयामध्ये आहे. तर आपण अनेक क्रिया करतो आणि अमुक नको नको फिरत राहतो. पण भगवंताला प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या एखाद्या साधन कक्षेमध्ये रोज नित्य नेमानं एक 10 मिनिटं त्या भगवंताला आपल्या आत शोधण्यासाठी आपण आतमध्ये उडी मारत नाहीये. कारण की आपण भगवंताला शोधायला हजारो किलोमीटर लांब जातो, पण 1 इंच आज जात नाहीये. पण आज या सेवेच्या अंतिम समयी आपण ती छोटीशी क्रिया करूयात, तो छोटा प्रयत्न करूयात की 1 इंच आपल्या आतमध्ये घुसून त्या आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या भगवंताला आपण शोधायचा प्रयत्न करूयात. एक जातावर छोटस अनन्य भक्तीचं उदाहरण म्हणजे भगवंताचा लेणू आहे. एकदा राधेनं विचारलं बरं का, कुणाला बासरीला, की अगं तुझ्यामध्ये असं काय वेगळंपण आहे, अशी काय तू वेगळी अनन्य भक्ती करतेस भगवंताची की तुला भगवंताचा सगळ्यात जास्त सहवास करतो. हे खरं सांगू का मंडळी, भगवंताला बासरीच का निवडली? कारण की बासरी ही नुसता बांबू नाही आहे, तर बासरी ही उच्च कोटीची भक्त आहे. आणि का उच्च कोटीची भक्त आहे तर त्याचं कारण, त्याचं जे उदाहरण आहे ते बासरीने राधेला सांगितलं. राधेने विचारलं बासरीला की असं तुझ्यामध्ये काय वेगळंपण आहे का की जे तुला भगवंताच्या अत्यंत जवळ येतं, नव्हे नव्हे तू भगवंताच्या ओठावर असतेस, त्याच्या कडेवर असतेस. अगं ह्या विश्वामध्ये अशी एक मूर्ती नाही आहे, असा
त्याची वेगळी अशी ओळख नाहीये की जिथे तू नाहीयेस. बघा कृष्णाची मूर्ती जिथं बासरी असेल होईल का? नुसतं तो उभारलेला कृष्ण, राधा एक वेळ नसेल, नुसती कृष्णाची सिंगल मूर्ती असेल, पण बासरी नाही असं कुठं झालेलं नाही. आणि मग असं तुझ्याकडे काय वेगळंपण आहे, असं तू काय वेगळी भक्ती करतेस की ज्यानं तू कृष्णाला इतकं जवळ प्राप्त करून घेतलेलं आहेस. त्यावेळी त्या बासरीनं एक सुंदर असं उत्तर दिलं, पहिलं उत्तर दिलं, मनापासून ऐका की आजच्या या प्रवचनाचं हे अंतिम हा सार आहे. म्हणजे मी मुद्दामून आज बासरी काय घेऊन आलो, कारण की आज आपल्याला एक छोटा ध्यानाचा प्रयोग करायचा आहे, एक नवीन भक्तीमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि बासरीने असं उत्तर दिलं राधेला की राधे, मी कृष्णाला का प्रिय आहे माहिती आहे? कारण की मी सरळ आहे. बघा बासरी सरळ आहे, त्यामध्ये कुठला वेडेवाकडापणा आहे का मंडळी? तसं बासरी म्हणजे राधेला की भक्तानं, साधकानं, माणसानं आपल्या आयुष्यामध्ये सरळ असायला पाहिजे. म्हणजे आपली अख्खी जिंदगी आहे ना, ह्याच्या वागण्याची, त्याच्या वागण्याची, ह्याची जिरव, त्याची जिरव, म्हणजे खरंच आहे की सत्यामध्ये सुद्धा आपण एकामेकाची जिरवाजिरव करत असतो. आज परमार्थामध्ये सुद्धा, भक्तीमध्ये सुद्धा हा संप्रदाय त्या संप्रदायाची जिरवतो, हे महाराज त्या महाराजांची जिरवतात का? कारण की आपण सरळ नाहीये. म्हणून बासरी असे म्हणते राधेला की मी सरळ आहे, त्यामुळे मी भगवंताला प्रिय आहे. बासरीने दुसरं असं उत्तर दिलं, ती म्हणते मी आतून पूर्ण रीती आहे, पूर्ण पोकळ आहे. बंधनापासून उकळलेल्या गाठी, माझ्यातल्या सगळ्या गाठी मी काढून टाकल्या, आतून मी पूर्ण रीती झाली. आणि माझ्यात कोण भरलाय? तुकारामा तुका म्हणे देह भरीला विठ्ठल. असं बासरी म्हणते की माझ्यामध्ये फक्त कृष्ण भरलाय. तसं मी असं म्हणेन की रोज 10 मिनिटं आपण स्वतःला रित करून आपल्या आतमध्ये तो भगवंत किती अंश भरलाय, किती टक्के भरलाय, याचं जर जरासं आपण रोज सिंहावलोकन केलं पाहिजे, तुझं अवलोकन केलं पाहिजे. बासरीने तिसरं असं उत्तर दिलं, ती म्हणते मी माझ्या स्वतःला वैराग्याच्या अग्नीने 6 छिद्र पाडल्यात. बघा बासरीला ही 6 छिद्र आहेत आणि माझ्या प्रत्येक छिद्रातून माझ्यात जे असणारे जे षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मात्सर्य, हे सगळे विकार मी बाहेर कुंकून टाकले आणि खऱ्या अर्थाने साधू झाले. मंडळी, साधू गुणाला म्हणायचं की जो आपले 6 गुण धुवून टाकतो, हे षड्विकार जो धुवून टाकतो, तो खरा साधू आहे. आणि मी खऱ्या अर्थाने साधू झाले म्हणून मी भगवंताला प्रिय आहे. आणि बासरीने सगळ्यात शेवटी असं उत्तर दिलं की म्हणजे जे स्वतःहून काहीच बोलत नाहीये, ज्यावेळी माझा प्राण सखा मला उचलतो, आपल्या ओठावर ठेवतो आणि ज्यावेळी माझ्या हुंकार मारतो, त्याच वेळी मी बोलते. एरवी मी तिथे जगाला शांत पडून असते. म्हणजे समर्पण भक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे बासरी आहे. आणि ही बासरीची अनन्यता जोपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये येणार नाहीये, सरळ सरळ होणे, दुसरी गोष्ट आतून पूर्ण रित होणे, तिसरी गोष्ट वैराग्याच्या आगीने स्वतःला तापवून आपले षड्विकार नाहीसे करणे, आणि चौथी गोष्ट म्हणजे काय तर प्रत्येक क्रियेप्रती आपण जे काम करतोय, जे आपलं कर्तव्य कर्म आहे, ते भगवंताला समर्पित होऊन जेव्हा आपण करणार नाही, तोपर्यंत आपण बासरीसारखं होणार नाही. आणि दुसरी अशी एक महत्वाची गोष्ट असते दादा की बासरी ही ज्यावेळी बनवतात ना, त्यावेळी हा बांबू विशिष्ट तिथीला तोडला जातो. बरं का? कुठल्या तिथीला? की ज्या तिथीच्या पाठीमागे मी नाही आहे, म्हणजे पंचमी, नवमी, अष्टमी, दशमी, या ज्या तिथीच्या पाठीमागे मी नाही आहे, त्या तिथीला जर बांबू तोडला तरच तो बांबू बासरी बनवण्यासाठी योग्य होतो किंवा तो तडकत नाही. आणि जर ज्या तिथीच्या पाठीमागे मी आहे त्या तिथीला जर हा बांबू तोडला तर तो तडकतो. तसं मंडळी की ज्याच्या मागे मी आहे, ज्याने आपल्या मागे पुढे मी लावलाय, तो कधीच भगवंताला प्राप्त होत नाही, तो कधी बासरी होऊ शकत नाही. म्हणून तो तुमच्या आमच्या आसपास, आमच्या अवतीभोवती असणारा मी नाहीसा व्हावा. आपली भक्ती अन्य न होता अनन्य व्हावी, भगवंताप्रती पूर्ण समर्पित व्हावी. त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठीच, त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठीच, त्याचं ते चतुर्भुज रूप दर्शन त्याचं होण्यासाठी, आणि याच देही याच डोळा, त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या हातून भक्ती घडावी, नामस्मरण करावं. ही एक प्रार्थना भगवंताला करून एक 5 मिनिटाचं आपण काय करायचंय, शुद्ध ध्यान करायचंय. या ध्यानामध्ये काही करायचं नाही, काही विचार करायचा नाही, एक दृष्टा भावाने आपल्या आतमध्ये उतरत चला, उतरत चला, उतरत चला, उतरत चला. एक अशी महाशून्य अवस्था येईल की जिथे फक्त आणि फक्त भगवत आनंद आहे, भगवत स्वरूप आहे, तिथे दुसरं काहीच नाहीये.
आणि हे करत असताना तुमच्या कानावरती त्या भगवंताच्या बासरीचे छान स्वर तुम्हाला ऐकायला येतील. कारण की भगवंत हा नादब्रह्म आहे, नाद हाच भगवंत आहे. तर ही 2 मिनिटाची अवस्था सर्वांनी ताठ बसा, डोळे बंद करा, ध्यान मुद्रेमध्ये आपण सर्वजण आसनस्थ होऊया आणि 5 मिनिटं कानावरती बासरीचे स्वर आणि अंतकरणामध्ये भगवंताची जाणीव, अंतकरणामध्ये भगवंताचं अस्तित्व. मी नाही आहे, मी कोण आहे, मी भगवंताचा अंश आहे, मी आनंद स्वरूप, आनंद सच्चिदानंद घन असा कोण आहे, परमात्मा स्वरूप, मी जीवात्मा आहे, की ज्याचं स्वरूप परमात्मा स्वरूप आहे. शांत डोळे बंद करा, 5 मिनिटासाठी आपण ध्यान करूया आणि या सेवेला विराम देऊया. आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या भगवंताला प्रार्थना करूया. हे भगवंता, हीच प्रगाढ शांतता, हे तुझं प्रगाढ प्रेम माझ्या हृदयामध्ये सतत वास करू, त्याची प्रचिती मला प्रत्यक्षाने यावी आणि अशा साठीच माझ्याकडून अनन्य भक्ती घडावी, अशी कृपा तुझी माझ्यावरती राहू देत, अशी त्याला प्रार्थना करूया. आणि आज ती झालेली सर्व शब्द ब्रह्माची आणि अंतिम समयी नाद ब्रह्माची जी सेवा झाली ती
भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित करूयात, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करून आजच्या वारीला आपण आजच्या सेवेला विराम देऊया.